नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। आज जरा वेगळंच त्यांनी दाखवलं या भागामध्ये, कारण जे काही इतके दिवस उत्कंठा आपली वाढवली होती की सत्य कळणार, पण तसं काहीही झालेलं नाहीये। त्यामुळे आपण आता बघूया काय होतंय ते। तर अंकुश या दोघांना म्हणजे ऋषिकेश आणि जानकीला बघून इथे शॉक होतो आणि इकडे आजी आणि ऐश्वर्या बोलत असतात तेव्हा आजी म्हणते की आता सत्य कळलं असेल ना, तर ऐश्वर्या म्हणते की हो सत्य कळलं असेल आणि पोलीस पण आले असतील। आजी म्हणते पोलीस, तर ऐश्वर्या सांगते की ते असं सत्य बघायला म्हणजे ती फाईल शोधायला चोरून गेलेत ना, त्यामुळे मी ना पोलिसांना आधीच सांगितलंय, त्यामुळे आता त्यांची वरात ऑलरेडी निघाली असेल असं म्हटल्यावर आजी पण इथे शॉक होते। तर अंकुश इथे म्हणतोय ऋषिकेश जानकी तुम्ही दोघं आता यावेळी असे इथे काय करताय? तर आता नेमकं काय सांगायचं, कसं सांगायचं या दोघांना प्रश्न पडलाय। अंकुश त्या दोघांकडे बघायला चालू करतो, पण इथे दोघं एकमेकांची संमती घेतात ऋषिकेश जानकी, आणि जानकी बोलायला चालू करते आणि म्हणते की आम्हाला गेले काही दिवस फोन येतोय निनावी, आणि जे काही सत्य आहे आमच्या कुटुंबाबद्दलचं ते इथे या आश्रमात या कपाटातल्या फाईलमध्ये आहे असं तो माणूस सारखं सांगतोय। ते ऋषिकेश म्हणतो की हो गेले काही दिवस जानकीला आणि मला निनावी नंबरवरून फोन येतोय आणि त्यांनी सत्य शोधायला सांगितले म्हणून आम्ही इथे आलोय। तर इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे सगळे घरामध्ये काळजी करत बसलेत। सारंग फोन लावतोय, फोन लागत नाहीये। गुलाब पण येऊन सांगतो की मी बाहेर सगळीकडे शोधून आलो, दोघं कुठेही नाहीयेत। तर लगेच इकडे सुमित्राईंना मात्र आता टेन्शन आलंय, काळजी वाटायला लागले। त्या शर्वरीला पण विचारतात की तुला काही सांगितलं होतं का ग, कुठे जाणार आहे वगैरे आणि काय माहिती आहे का? तर इकडे ऐश्वर्या बघा कसं नाटक करते की किती काळजी करते ती असं दाखवते। आणि इकडे आश्रमामध्ये यांचं सगळं बोलणं चालू असताना आपल्याला हिम्मत काकांची एंट्री झालेली दाखवली आहे, आणि हिम्मत काका आल्यानंतर मात्र पूर्ण जो काही सस्पेन्स होता तो मात्र आता रिव्हील झालेला आहे। इथे प्रेक्षकांनो तुम्ही बघू शकताय काय होतंय। इकडे हिम्मत काका पण आलेले आहेत आणि ते सुद्धा म्हणतात की असं मला सुद्धा आपल्याला कोणीतरी मिसगाईड करते, कारण मला सुद्धा काही फोन कॉल येत होते आणि इकडे त्यांना फोन कॉल येतात हे ऐकून ह्या दोघांना पण इथे धक्का बसलाय। तर हिम्मत काका सांगतात की मला सुद्धा काही फोन कॉल येत होते आणि मला वाटतं नानासाहेब आणि आपल्यामध्ये जे काही जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते कोणीतरी तोडण्याचा इथे प्रयत्न करतंय। तर इकडे अंकुश सुद्धा इथे त्यांना फोन कॉल येत आहेत हे बघून इथे शॉक झालाय, आणि हिम्मत काका इथे बाजू सावरून घ्यायला म्हणतायत की माझी यांच्याविषयी काही तक्रार नाहीये, कारण त्यांना माहिती असतं की अंकुश किती कर्तव्यदक्ष ऑफिसर आहे वगैरे त्यांना माहिती असतं, आणि ऋषिकेश सुद्धा प्रामाणिकपणाला धरून राहत असतो। त्यामुळे अंकुश सुद्धा इथे म्हणतो की आपण दोघेही प्रामाणिकपणाला धरून राहणारे आहोत, आणि हिम्मत काकांनीच आता स्टेटमेंट देऊन तुमच्याविषयी काही तक्रार केलेली नाही असं सांगितलंय, त्यामुळे मला काही आता इथे ऍक्शन घ्यायची गरज नाहीये। पण जर काही झालं असतं वेगळं तर इथे खूप अवघड झालं असतं असं ते म्हणतात। हिम्मत काका इथे वारंवार सांगतात की मी स्टेटमेंट देतो आणि त्यामुळे तुम्ही या दोघांना काही अटक वगैरे करू नका। आणि इथे जानकीचा चेहरा बघा कसा झालेला दाखवलाय। तर अटक वगैरे हे सगळे प्रश्न खूपच गोंधळ होणार होता जे काही घडणार होतं ते बघून, त्यामुळे इथे दोघेही बाजू सावरून घेतात आणि हिम्मत काकांचं इथे त्यांनी बाजू पटकन पलटवलेली आहे। आणि तेवढ्यात ऋषिकेश सांगतो की तू आता आपण वियर्ड सिच्युएशनमध्ये भेटतोय, पण आमचं लग्न आहे, म्हणजे ते तो सांगतो की आता लग्नाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त आम्ही परत लग्न करणार आहोत आणि आज हळद लागली आम्हाला। हळद लागली हे ऐकून इकडे अंकुश सुद्धा शॉक होतो, आणि आज तुमची हळद लागली आणि तुम्ही इथे काय करताय दोघं जण असे रात्रीच्या वेळी? तर लगेच इथे बघा ऋषिकेश बाजू सावरून घेतो आणि म्हणतो की नाही मी सुरा वगैरे आणलाय, शास्त्राला धरून आलेलो आहे, त्यामुळे काही अडचणीचं गोष्ट नाहीये असं म्हणून सांगतो इथे तो। आणि हिम्मत काका सुद्धा इथे मान डोलवतात। तर ऋषिकेश त्यांना आमंत्रण देतो अंकुशला। जानकी पण म्हणते की आबोलीला सुद्धा घेऊन या वगैरे। इथे आमंत्रणाचा प्रोग्राम त्यांनी इथल्या इथेच आटपलेला आहे, आणि मेन मुद्दा जो काही फाईलीचा होता तो अंकुश निघून गेल्यानंतर इथे ते बोलायला चालू करतात। अंकुश पण येतो असं सांगून इथे निघून जातोय प्रेक्षकांनो। पण इथे बघा आजच्या भागामध्ये ऐश्वर्या तोंडावर सपशेल पडलेली आहे। तिने जो काही एवढे उपद्व्याप केले होते, एवढे कार्ड चेंजेस करून, संजनाला बोलवून, फोन कॉल करून सगळं जे काही तिनं डाव रचला होता तो असा पटकन धुळीत मिळालाय, त्यामुळे तिथं तिचा पचका झालेला आहे अक्षरशः असं म्हणायला हरकत नाही। तर इकडे अंकुश सांगतोय की तुम्हाला जे काही फोन कॉल आले होते त्याचे नंबर्स वगैरे सगळे मला पाठवा, वेळ वगैरे सगळं मला मेसेज करून सांगा, मी नक्की शोध घेण्याचा प्रयत्न करीन। हिम्मत काकांना तो इथे सगळं सांगतोय की तुम्ही सुद्धा मला नंबर्स वगैरे पाठवा, आणि तो इथे निघून जातोय। तर इथे ही अशी वियर्ड सिच्युएशनमध्ये शेवटी काय तर इथे दोघांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे। आणि आता मेन मुद्दा, कारण अंकुश निघून
जातोय त्यांच्या बाजूने आणि आता जे काही असेल तर ते ह्या तिघांचं बोलणं आपल्याला बघायचं आहे, नेमकं काय बोलतायत आणि काय नेमकं समोर येतंय. तर इकडे सुमित्रा ही मात्र जाम चिडलेली आहे जानकीवर, कशी ही मुलगी वागू शकते. सारंग इकडे फोन लावतोय आणि तेवढ्या तिथे नानासाहेबांची एंट्री झाली आहे. ती नानासाहेबांना रडून सांगते की दोघांचे फोन लागत नाही आहेत आणि इकडे ही दोघं निघून गेलेत. आणि तेवढ्यात सारंग ना ऋषिकेशच्या फोनवर फोन करतो आणि ऋषिकेशचा फोन जो असतो तो ओवीकडे असतो. ओवी तो धावत पळत घेऊन येते. अरे काका, बाबांचा फोन तर माझ्याकडे आहे आणि तू का फोन करतोयस त्यांना? बिचारी लहान मुलगी, तिला काहीच कळत नाही नेमकं काय चाललंय घरामध्ये वगैरे. तर इकडे मात्र सगळे टेन्शनमध्ये आलेले आहेत की नेमकं आता गेलीत कुठेही दोघं जण आणि हळदीच्या दिवशी दोघं नेमकं जाऊच कुठे शकतात, हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये इथे आपल्याला येताना दिसतोय. सुमित्राई टेन्शनने इथे हळवी झाली आहे खूप, कारण काळजी वाटते तिला. आणि इकडे आजी बघा कशी ऐश्वर्याकडे डोळे तिरके तिरके करून बघते. बघू आता पुढे काय होते ते. तर लगेच ह्या तिघांचं बोलणं इथे चालू होतं आश्रमामध्ये आणि ऋषिकेश फिरून फिरून न विचारता डायरेक्ट विचारतो की नानासाहेबांचे कुठल्या बाईशी संबंध होते का. इकडे हे असं ऐकल्यानंतर हिम्मतराव चिडतात. हिम्मतराव म्हणतात, तू असं बोलायची धाडस कसं करू शकतोस? स्वप्नात सुद्धा असं तुझ्या मनात विचार येता कामा नये. तर जानकी लगेच बाजू सावरून घेते की काका, असं गेले काही दिवस फोन येत आहेत आणि जे काही ऋषिकेशचं सत्य आहे ते फाईलमध्ये आहे किंवा या फाईलमध्ये काहीतरी सत्य आहे असं इथे सांगितलं जात आहे आम्हाला. सारखं नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला आमच्या वडिलांवर चारित्र्यावर संशय घ्यायचा नाहीये, पण स्वप्नात सुद्धा आमच्या मनामध्ये असा विचार येणार नाही. पण जे काही परिस्थिती आहे, जे काही फोन कॉल्स आहेत, त्यामुळे मला हे बोलायची इथे गरज वाटते. आणि जानकी सुद्धा म्हणते की काका प्लीज काय असेल ते स्पष्ट सांगा, म्हणजे जे काही असेल ते निघून जाईल, आपल्यातलं किलमिश जे काही असेल ते दूर होईल. इथे हिम्मतराव सुद्धा म्हणतात की कोणीतरी आपल्याला असा अडकवायचा किंवा लांब करायचा प्रयत्न करतंय. तुम्हाला फाईलच बघायची आहे ना, जे काही सत्य आहे ते तुम्हाला ऐकायचंय, बघायचंय ना, मी तुम्हाला ती फाईल दाखवतो असं म्हणतात त्यांना. जानकी त्यांना आजपर्यंत जे काही घडलं ते सगळं इथे त्यांना सांगते. आणि प्रेक्षकांना इथे सुमित्राई मात्र देवघरात जाऊन देवाचा धावा करतात की तुला एवढी विनवणी केली, एवढी प्रार्थना केली, कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत, तरी सुद्धा या दोघांना हळदीच्या अंगाने तू बाहेर पाठवलंसच का? आणि त्यांची आता काळजी घेते, सुखरूप घरी येऊ देत, असं इथे सुमित्राई देवाची प्रार्थना करतात. प्रेक्षकांनो, खरंच अशा प्रसंगामध्ये हळवा जे माणसं असतात ती आणखीनच हळवी होऊन जातात आणि त्यांना एकच मार्ग सापडतो, तो म्हणजे देवाचा. त्यामुळे त्या इथे देवाची प्रार्थना करतायत आणि ह्याच्यातून तूच बाहेर काढ, सुखरूप ठेवा अशी प्रार्थना करतायत. तर इकडे हिम्मतराव म्हणतात की ऋषिकेश, तुला फाईल बघायची आहे ना, मी तुला ती फाईल दाखवतो असं म्हणून ते कपाटातली इथे फाईल काढून देत आहेत ऋषिकेशच्या हातात. इथे फाईलवर नाव कसं दिलंय बघा, ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे असं इथे त्यांनी फाईलला नाव ठेवलेलं आहे आणि ती फाईल ऋषिकेशच्या हातात ते आता देत आहेत. प्रेक्षकांनो, इथे आपल्याला क्षणभरासाठी वाटतंय की आता इथे सत्य कळणार आहे, पण इथे फार मोठा गोंधळ करून ठेवलाय त्यांनी. कारण त्या फाईलमध्ये त्यांनी ठेवलेत आश्रमाच्या हिशोबाचे पेपर्स, हिशोबाची कागदपत्र इथे त्या फाईलमध्ये ठेवलेत. ऋषिकेशच्या मनात सुद्धा धाकधूक आहे की फाईलमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, म्हणून तो अगदी असं तावातावाने अशी फाईल उघडतो, पेपर्स त्यातले इकडे तिकडे बघतो. जानकीला सुद्धा असं टेन्शन आलंय की नेमकं काय असेल त्या फाईलमध्ये वगैरे असं त्यांनी दाखवलंय. आणि ऋषिकेश इथे फाईल वाचतो आणि जानकीला म्हणतो, जानकी अगं हे तर हिशोबाचे पेपर्स आहेत, हिशोबाचे पेपर्स असं म्हणून दोघं जण इकडे ते पेपर बघतात. तेवढ्यात हिम्मतराव म्हणतात की हो, हिशोबाचे पेपर्स आहेत, कारण नानासाहेब आश्रमाला खूप मोठी मदत करतात, वेळोवेळी खूप मोठी मदत करतात आणि त्यामुळे हे जे काही पेपर्स आहेत ते असे मी फाईलमध्ये इथे ठेवलेले आहेत. तेवढ्यात जानकी इथे म्हणते की काका, तुम्हाला परवा सोडायला आले होते तेव्हा तुमच्या खोलीमध्ये मी एका बाईचा फोटो बघितला नानासाहेबांबरोबर, ती बाई कोण होती असं म्हटल्यावर लगेच हिम्मतराव म्हणतात, कुठला फोटो, कुठली बाई, माझ्याकडे असे कुठले फोटो नाही आहे असं ते इथे सांगतात. पण जानकी म्हणते की मी तुम्हाला परवा सोडायला आले होते तेव्हा मी बघितली होती आणि प्लीज ते कोण आहेत ते सांगा आम्हाला, कुठल्याच बाईबरोबर संबंध होते का ते सांगा. तर लगेच हिम्मतराव म्हणतात, ये चला मी दाखवतो तुम्हाला असं म्हणून त्यांच्या खोलीमध्ये इथे ते घेऊन जातात आणि फोटो दाखवतात. प्रेक्षकांना इथे फोटो सुद्धा बदललेला आहे अक्षरशः, कारण इथे सुमित्राईंचा आणि नानासाहेबांचा फोटो लावलेला आहे फ्रेम करून. आणि जानकी म्हणते की नाही, हा फोटो नाहीये, नानासाहेबांबरोबर दुसऱ्या कुणाचा तरी फोटो होता, मी चांगलंच ओळखते सुमित्राईंचा आणि हा फोटो मला चांगला माहितीये, हा फोटो तो नाहीये, दुसराच फोटो होता इथे. म्हणून जानकी ते पॅनिक झाले, ती आठवायचा प्रयत्न करते की नेमका कुठला फोटो होता आणि ऋषिकेशला ती पटवून द्यायचा प्रयत्न करते की फोटो
तो हा वेगळा फोटो इथे लावलाय। तर हिम्मतराव म्हणतात अगं नाही जानकी, कृतज्ञता म्हणून मी बरेच वर्षांपासून हा फोटो इथे लावलेला आहे, फ्रेम इथे करून लावलेली आहे। तर ती इथे जानकी जराशी भांबावल्यासारखी झाली परत आणि ती इकडे तिकडे बघून शोधते। तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो असं पण होऊ शकतं की तुला त्या दिवशी फसवण्यासाठी असा फोटो लावला जाऊ शकतो। आपण जानकी ते शोधताना बघून हिम्मतरावांचे डोळे बघा कसे झालेले आहेत आणि ते आता पकडले जाणार की काय असं त्यांना वाटते, पण लगेच ते कसे चेंज करतात, आता तू माझ्यावर अविश्वास दाखवणार आहेस का असं म्हणून जानकीला विचारतात। त्यामुळे इथे प्रश्नच येत नाही की आणखीन पुढे जाऊन फोटो शोधायचा वगैरे, कारण ते मोठे आहेत आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवणं म्हणजे इथे चुकीचं आहे असं त्यांना वाटतं दोघांना पण। त्यामुळे हा विषय त्यांचा इथेच स्टॉप होतो आणि ते म्हणतात आज तुमचं लग्न कार्य आहे, घरात तुम्ही कार्य काढलंय, सगळे घरातले काळजी करत असतील, त्यांना काहीतरी सांगावं लागेल ना, आणि तुमची शिवाय हळद होती आज आणि हळदीच्या दिवशी तुम्ही असे बाहेर पडले, तुम्हाला आता घरी जायला पाहिजे, जे काही झाले ते इथे विसरून जा, इथे सोडून जा, कारण इथे हाच फोटो आहे नानासाहेबांचा आणि सुमित्राईंचा आणि तुझ्या हातात जी काही फाईल आहे ती आश्रमातल्या हिशोबाच्या कागदांची फाईल आहे। त्यामुळे जे काही आपल्याला कोणीतरी गोंधळवण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी कशात तरी अडकवायचा प्रयत्न केलाय असं म्हणून ते इथे वेळ मारून नेतात। जानकीला मात्र इथे प्रश्न पडले आहे की आपण नेमके कुठला फोटो बघितलाय, पण पुढे काय होईल कदाचित ती शोध घ्यायचा प्रयत्न करेल का असं आपल्या तिच्या चेहऱ्यावरनं एकंदरीत वाटतंय। आणि इकडे बघा सगळे काळजीत आहेत, सारंग फोन करतोय सारखा, फोन काही लागत नाहीये, जानकीचा फोन उचलला जात नाही आणि तेवढ्यात इथे ऋषिकेश आई म्हणून हाक मारतो आणि त्याची एंट्री झालेली आहे आणि इकडे सुमित्राई त्यांना ओरडायला चालू करते की काय रे तुम्हाला कळत नाही का, हळदीच्या अंगाने तुम्ही बाहेर वगैरे गेलायत। तर इथे सुद्धा हिम्मतराव बघा त्यांची बाजू घेतात आणि म्हणतात की मीच त्या दोघांना बोलवून घेतलं होतं, काही साहित्य आणि गिफ्ट द्यायचे होते मुलांना म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं होतं। आणि लगेच इथे नानासाहेब म्हणतात, आजी म्हणतात की अरे रात्रीच्या वेळी कुठे, तर हिम्मतराव परत म्हणतात की पावसाळी सहल गेली होती त्यामुळे दिवसभर कोणी नव्हतं आणि म्हणून मी त्या दोघांना आत्ता बोलवून घेतलं। इकडे ऐश्वर्या मात्र विचारत आहे हे काय प्रकरण झालं असं म्हणून इथे ती विचारत आहे आणि हिम्मतराव म्हणतात की नानासाहेब मला तुमच्याशी बोलायचंय थोडंसं। तर ऋषिकेशला इथे थोडासा ओरडा पडतो, जानकीला थोडासा ओरडा पडतो, पण जास्त काही होत नाही आणि हिम्मतराव इथे हसून ती सगळी बाजू सावरून घेतात। मी नाही म्हणत होतो, खरं ही दोघं ऐकली नाहीत आणि दोघंच येतो म्हणाले आता, त्यामुळे त्यांना यावं लागलं, मला माफ करा असं म्हणतात आणि नानासाहेबांना म्हणतात की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे असं म्हणून ती दोघं बाहेर जातात। तर इकडे ऐश्वर्या मात्र विचार करते नेमकं काय घडलंय आणि काय झालंय, प्लॅन कुठे मुरलाय। तर सुमित्राई म्हणतात जानकीला हातपाय धुवून घे आणि देवासमोर साखर ठेव, तू आलीस सगळं आता कुठे जाऊ नका, आता घरातनं कुणीही कुठे बाहेर पडायचं नाहीये। आणि इथे हिम्मतराव हसून बाजू मारून घेतले नेत आहेत आणि ह्या दोघांचं बहुतेक आधीच जे त्यांना कळलं असणार म्हणून त्यांनी प्लॅन चेंज केला, फोटो वगैरे चेंज केले, काय माहिती काय घडलंय ते, आणि ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल। त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नानासाहेब आणि हिम्मतराव काय बोलतायत हे आपल्याला उद्याच्या भागात दिसून येईल प्रेक्षकांनो। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा आणि इथे आजी कशी ऐश्वर्याकडे बघतीये, नेमकं काय झालं, ऐश्वर्याचा प्लॅनची माती कशी झाली। आणि इकडे आता उद्याच्या भागात मात्र आजी टोमणा मारतेस, काय ग प्लॅन फ्लॉप गेला ना तुझा, भांड फुटलंच नाही। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की आज नाही फुटलं पण उद्या संगीताचा प्रोग्राममध्ये मी काहीतरी नक्कीच धमाका करेन, खूप हसतायत ना हे दोघं जण, उद्या ह्यांना कसं रडवते ते बघाच असं इथे ऐश्वर्या म्हणते। आणि इकडे उद्याच्या भागात प्रेक्षकांनो संगीताची खूप धमाल आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण इथे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळी संगीत करणार आहेत, डान्स करणार आहेत, जानकी आणि ऋषिकेशची लव्ह स्टोरी सांगणार आहेत आणि सगळे कलाकार इथे आलेले आहेत। त्यामुळे उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि मजेदार असणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही उद्याच्या भागाची वाट बघत राहा आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा।